कोंड कातर रस्त्यावरती झालेला अपघात 2 दिवसापूर्वी जिथे एक मुलीची बळी पडली होती, त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचे शहर अध्यक्ष यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे। तर जाणून घ्या त्यांच्याबद्दल। तर आंदोलनाचं काय? कात्रज कोंढा रस्त्यावर मागच्या 10 वर्षात शेकडो जीव गेलेले आहेत। हे निष्पाप जीवांना कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार, अधिकारी आणि आजी आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। 10 वर्षापूर्वी हा रस्ता फक्त 50 कोटीमध्ये तयार होणार होता, त्याची किंमत आज 750 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे हा जे रस्त्याचे जे विलंबन केले जाते, म्हणजे जे उशीर लागतात, फक्त टेंडरच्या प्राइस वाढवण्यासाठी टेंडर मध्ये त्यांच्या जवळच्या ठेकेदाराला काम मिळावं म्हणून या ठिकाणी या रस्त्याला उशीर करण्यात आला। 10 वर्षापूर्वी हा रस्ता 50 कोटीमध्ये तयार होणार होता, आज त्याला 750 कोटी रुपये जात आहेत। इथल्या रस्त्यावरचे आमचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, आमच्या भगिनी अमृताई बाबर असतील किंवा खाली मागच्या काळात जे राष्ट्रवादीचे बाकीचे नगरसेवक होते, त्यांनी सातत्याने मागणी केली होती की हा रस्ता लवकर पूर्ण करा। पण ठेकेदाराकडून ज्यांनी पैसे खाल्ले होते त्यांनी एकदाही ठेकेदाराला आणि अधिकाऱ्याला जाब विचारला नाही। त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे हा रस्ता लवकर पूर्ण व्हावा, त्याच्यामध्ये व्हाईट पेपर जाहीर करण्यात यावा, जे दोषी आहेत त्यांची नावं जाहीर करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी। तर एक प्रश्न माझा हे होता की प्रशासनाला कुणाचाही जीव गेल्यानंतरच का जागा येतं? म्हणजे की आता इथं एक मुलीचा जीव गेला, त्यानंतर प्रशासनाला जागा आली की तर रस्ता काढायचा आहे। गंगादमोर ट्रॅक्टर झाला, त्यानंतर असं आहे, प्रशासन कुणाच्या तरी ताटाखालचं मांजर झालेलं आहे। प्रशासन आमदारांच्या दबावाखाली आहे, आमदार मंडळी ठेकेदारांच्या दबावाखाली आहेत आणि म्हणून एखादी घटना झाल्याशिवाय या सगळ्यांचे डोळे उघडत नाहीत। व्यवस्था कशी करणार तुमच्या हिशोबाने? नाही, आम्ही या सगळ्यांना सांगितलं की आम्हाला पुढच्या 2 दिवसात उत्तर हवंय की रस्ता किती दिवसात पूर्ण करणार। आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत की जर तुमचा इथला आमदार आहे तर तुम्ही या रस्त्यासाठी पूर्ण पैसे देणार का नाही? तर राज्य शासन फक्त या ठिकाणी आमदार खरेदी विक्रीसाठीच पैसे वापरतंय, राज्य शासनाला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पैसे नाहीत का? हा प्रश्न आम्ही नक्की त्यांना विचारतो। कॅमेरामॅन सोबत मी शिवनाथ खाली।